हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बॉम्बे कराची हलवा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल, पण कधी घरी बनवण्याचा ट्राय केला आहे का? नसेल तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये बॉम्बे कराची हलवा कसा बनवतात ते. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल फ्रेंड्स, तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. तर अतिशय सुंदर असा झटपट होणारा हलवा कसा करायचा ते बघूयात आपण आता. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे साखर, त्यानंतर घेतलेली अरारोटची पावडर आणि आपल्याला लागणार आहे पिवळा खाण्याचा रंग. त्यानंतर इथे लागणार आहे आपल्याला मगज बी. तर इथे आपण एक घेणार आहोत कढई. कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे अरारोटचं पीठ. तर इथे मी एक मोठी वाटीभर अरारोटचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे 2 वाट्या साखर. ज्या वाट्याने आपण अरारोटचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आपण 2 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 2 3 अशा प्रकारच्या प्रमाणामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर एका कढईमध्ये आपण हे आता सगळं काढून घेतलेलं आहे. ते आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर हलवा तयार होतो. ह्याला फक्त आपल्याला ढवळत राहावं लागतं जोपर्यंत तो शिजत नाही तोपर्यंत. तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे खाण्याचा पिवळा रंग. रंग आपल्या आवडीनुसार आपण घालायचा आहे. आपल्याला जो रंग आवडतो तो आपण याच्यात घालू शकतो. मी इथे पिवळा रंग वापरलेला आहे. तर आता गॅस चालू केला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक मोठा चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे. ते सुद्धा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं. तर हे व्यवस्थित आता आपल्याला ढवळायचं आहे आणि जोपर्यंत गॅस चालू आहे तोपर्यंत आपण हे बारीक गॅसवरती हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. त्यानंतर आता 10 मिनटं झालेले आहेत. मी हलवत ठेवलं होतं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे रसमलाईचा क्रश, जो आपण केकसाठी वापरतो. 2 चमचे रसमलाईचा क्रश घातला आहे आणि अजून 1 चमचाभर आपण ह्याच्यामध्ये या स्टेजला साजूक तूप घालायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. व्यवस्थित आपण हलवत राहायचं आहे त्याला. त्यानंतर मगजचे बी जे होतं ते थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे, जेणेकरून ते क्रंची होईल. त्यानंतर आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. गॅस बारीक ठेवायचा आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती हे सारखं हलवत राहायला लागतं. त्यानंतर कढईच्या कडा सुटायला लागतात, म्हणजे आपलं मिश्रण झालं आहे असं समजायचं. साखरेचा पाक असतो तो थोडासा घट्ट होत राहतो. आपल्याला समजतं की आता मिश्रण घट्ट झालं आहे, आपल्याला हलवायला जड जातं आहे. तर बघू शकता इथे कढईतनं आजूबाजूच्या कडा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी एका भांड्याला पेपर लावून घेतलेला आहे. ट्रेमध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. ट्रेला मी बटर पेपर लावला होता. त्यामध्ये हे एकसारखं आपण असं पसरवून दिलेलं आहे मिश्रण आणि थंड करायला अर्धा तास आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तर त्याच्यावरती मी थोडंसं मगजचं बी डेकोरेशनसाठी आपण आपल्याला जर बदामाचे काप, मगज बी किंवा थोडं पाकळ्या आपल्याला जे आवडत असेल त्याप्रमाणे आपण ह्याला मस्तपैकी सजावट करू शकतो. तशा प्रकारे तयार आहे घरच्या घरी झटपट होणारा अतिशय सुंदर चवीचा बॉम्बे कराची हलवा. तर आपण आता तो काढून घ्यायचा आहे ट्रेमधनं. मी ट्रे आता उलट करून घेतलेला आहे. त्याचा बटर पेपर हलक्या हाताने काढून घेते आहे. तशा प्रकारे आपण हा अगदी सहज निघतो, व्यवस्थित होतो. तर बघा असं हे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याचे पीस कट करायचे आहेत. तर फ्रेंड्स तुम्ही पण नक्की करून पहा. तुम्हाला आवडला की नाही ते मला रेसिपी कळवा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू